आता एक महत्त्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली। पुढच्या 24 तासात मान्सून केरळमध्ये धडकणार आहे। महाराष्ट्रासह 15 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। भारतात मान्सून यंदा वेळेआधीच दाखल झालाय। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सूनचं 24 किंवा 25 मे रोजीच आगमन होऊ शकतं। नेहमीपेक्षा एक आठवडा आधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। मागील 16 वर्षात प्रथमच मान्सून वेळेआधी पोहोचलाय। मागील वेळी 2009 आणि 2001 मध्ये मान्सून 23 मे रोजी दाखल झाला होता। दुसरीकडे मान्सून पूर्वसरींनी महाराष्ट्रासह इतर राज्यात धुमशान घातलाय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेशमध्ये गडगडाटासह पावसाचा इशारा दिलाय, तर बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये 26 मे पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। 15हून अधिक राज्यात पुढील काही दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं असून 24 मे पर्यंत तो अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं 24 मे रोजी 15 राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। विशेषतः महाराष्ट्र, केरळ, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा, बिहार, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। दरम्यान 3 राज्यात रेड अलर्ट जारी केलेला आहे। केरळच्या काही जिल्ह्यांमध्ये 27 मे पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। गोव्यात 25 मे पर्यंत मुसळधार पावसाचा अलर्ट दिलाय। त्यासोबतच कर्नाटकातील उत्तर कन्नड, उडुपी आणि दक्षिण कन्नड या भागात देखील रेड अलर्ट दिलेला आहे। दरम्यान मागील 2-3 दिवसांपासून महाराष्ट्रात देखील मान्सून सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालंय। राज्यातील अनेक शहरांना या पावसानं चांगलंच झोडपून काढले। तसंच आणखी पुढील 4 दिवस हा पाऊस असाच राहणार असल्याची माहिती देखील हवामान खात्यानं दिलेली आहे। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, तर महाराष्ट्रातील इतर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर इतर काही भागात येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। मान्सूनच्या काळात म्हणजे जून ते सप्टेंबरमध्ये संपूर्ण भारताचा विचार केला तर सरासरीच्या 105% इतका पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्यानं वर्तवली आहे। आणि महाराष्ट्रात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी दरवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। सगळी माहिती पुण्याचे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ SD सानप यांनी दिलेली आहे। आपण बघू शकतो की मे महिन्याच्या मध्यानंतर बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झालेली आपल्याला दिसून येते आणि हा पाऊस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतोय। याचं मुख्य कारण म्हणजे इनिशियली अरबी समुद्राकडून येणारे आर्द्रतायुक्त वारे यामुळं थंडरस्टॉर्म्स किंवा टॉल क्लाउड फॉर्म झाल्यानंतर थंडरस्टॉर्म्स बरोबरच विजेच्या कडकडाटासह पावसाची नोंद आपल्याला झालेली दिसून येते। आणि काल एक कमी दाबाचं क्षेत्र पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार झाल्यामुळे मॉइश्चरचं प्रमाण पण कोकणाबरोबरच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वाढलेला आहे आणि त्या कारणाने हा पाऊस आपल्याला मागील 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्याला दिसून येत आहे। ओके, येणारे 4 ते 5 दिवस स्पेशली कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हा पावसाची नोंद होण्यामध्ये हा पाऊस कंटिन्यू राहण्याची शक्यता दिसून येते। आता जे कमी दाबाचं क्षेत्र पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार झालेलं आहे ते उत्तरेकडे मूव्ह होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कोकणातील बहुतांश ठिकाणी हेवी रेनफॉल बरोबरच एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल होण्याची सुद्धा शक्यता आहे। आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे जसं अहिल्यानगर असेल, पुणे असेल, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे। उद्या कोकणामध्ये आज कोकणामध्ये रेड अलर्ट सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला दिला गेलेला आहे। उद्या कोकणामध्ये उद्यापासून पुढचे 4 दिवस कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज तर काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला गेलेला आहे। ओके, जून ते सप्टेंबर म्हणजे मान्सूनचा जो काळ आहे त्यामध्ये पूर्ण भारताचा जर विचार कराल तर सरासरीच्या 105% इतका पाऊस पडण्याची शक्यता यावर्षी भारतीय हवामान विभागाने वर्तवलेली आहे। आणि महाराष्ट्राचा जर विचार कराल तर महाराष्ट्रातील 4ही सब डिव्हिजन्समध्ये म्हणजेच कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या 4ही सब डिव्हिजन्समध्ये यावर्षीचा मान्सूनचा पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे।